नमस्कार, पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समायोजनाबाबत दिनांक 18 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी एक पत्रक निर्गमित केलेलं आहे आणि या पत्रकान्वये समायोजनाची जी कार्यवाही आहे ही कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तर नेमकं हे पत्रक काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा. तर बघा, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहन्मुंबई विषय अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर समायोजनाबाबत सन 2025-26 संच मान्यता कामकाज शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख व शाळा स्तर यांच्या लॉगिंगला विद्यार्थी कार्यरत पदे माध्यम अनुदान प्रकार वर्ग व शाखा इत्यादी नमूद नसणे या कारणामुळे संच मान्यता झालेल्या नसल्याचे दिसून येते. विविध स्तरावर अशा 1600 शाळा प्रलंबित असल्याचे दिसून येते. आपणास सूचना देण्यात येते की सन 2025-26 च्या संच मान्यताप्रमाणे तातडीने समायोजनाच्या शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करावे. याबाबत निर्देश यापूर्वी देण्यात आलेले आहेत. तातडीने सन 2025-26 संच मान्यतेचे कामकाज पूर्ण करण्यात यावे. सन 2025-26 संच मान्यता उपरोक्त कारणामुळे झाली नसल्यास तात्पुरत्या स्वरूपात मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी झाली नसल्यास अशा शाळांच्या बाबतीत सन 2024-25 ची संच मान्यता विचारात घेऊन समायोजनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. सन 2025-26 ची संच मान्यता झाली नसल्यास मंजूर पदापेक्षा जास्त पदाचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाहीत. अशा प्रकारचं पत्रक निर्गमित झालेलं आहे. डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक